सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा छान जाणार आहे. तुम्हाला प्रवासाचा योग असून ज्या कामासाठी तुम्ही बाहेर जाणार आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात, त्यामुळे तुमचं काम वेळेत पूर्ण होईल. पण जर दुपारनंतर तुम्ही थोडंसं सांभाळून राहायला हवं. वरिष्ठांशी तुमचा वाद होऊ शकतो, तेव्हा सावध राहा. कोणत्याही कायदेशीर भानगडीमध्ये अडकू नका, याची तुम्हाला खास काळजी घ्यावी लागेल. व्यवसायातल्या योजना मात्र आज तुमच्या यशस्वी होतील. संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येतील, त्यामुळे तुमचा थोडासा खर्च वाढू शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आज त्यांनी संयम ठेवावा. नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुमच्या मतभेद होऊ शकतात, तेव्हा सावध राहा. काम पूर्ण करत असताना तुम्हाला समस्या येणार, परंतु तुम्ही घाबरू नका. तुमचा वेग आणि हुशारी पाहून विरोधक देखील मागे हटतील. मेहनतीचं तुम्हाला फळ मिळतं हे लक्षात ठेवा. तुमच्या घरासाठी आवडती वस्तू तुम्ही खरेदी कराल. शुभ कार्यासाठी तुम्ही स्वतःहून खर्च करणार आहात. जोडीदाराशी तुमचं नातं तुम्हाला गोड ठेवावं लागेल. त्यांना तुम्ही समजून घ्या. तुमच्या घरातील वातावरण चांगलं आणि सकारात्मक असेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आज प्रकोष्ठ स्थानामध्ये तुमचा बुध आहे आणि तृतीय स्थानात केतू असल्यामुळे तुमचं मन थोडंसं दुःखी राहील. नातेवाईकांपासून तुम्हाला दूर राहावं लागल्यानं जास्त काळजी कराल. राजकीय किंवा सरकारी कामामध्ये छोट्याशा अडचणी येतील. दुपारनंतर मात्र नवीन काम किंवा प्लॅन तुम्ही ठरवाल. आज दानधर्म तुम्ही कराल, त्यामुळे तुमचं पुण्य वाढेल. जे काही काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. संध्याकाळी एखाद्या शुभ कार्यक्रमाला जाण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीचा स्वामी हा चंद्र मेष राशीमध्ये दशमकेंद्र केर्ण स्थानात असल्यामुळे कामामध्ये तुम्हाला भरपूर यश मिळेल. तुमच्या घरातील सदस्य आणि बिझनेस पार्टनर देखील तुम्हाला कामात मदत करतील, त्यामुळे तुमची कामं पटपट पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची संधी आहे. नवीन संधी मिळाली तर लगेच घ्या, वेळ घालवू नका. मेहनत तुम्ही खूप कराल, परंतु आहार आणि आराम याकडे देखील लक्ष द्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा फलदायी आहे. समाजामध्ये तुमच्याप्रती आदर आज जास्त वाढेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, जे काही काम तुम्ही करत आहात त्यात तुम्ही सावध राहा. प्रत्येक गोष्टीत तुम्ही बारकाईने लक्ष द्यायला हवं. तुमच्या एकादश स्थानामध्ये कर्क राशीतील गुरु उच्च स्थानात असल्यामुळे समस्या आणि विरोध दोन्ही होणार आहे, तेव्हा सावध राहा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी द्वादश स्थानामध्ये केतूचा योग आणि सप्तम स्थानामध्ये शनी असल्यामुळे धनलाभाचे तुम्हाला योग आहेत. समाजामध्ये तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटी होतील, त्यामुळे तुमचा आनंद आणि उत्साह वाढेल. आज जबाबदाऱ्या वाढल्यानं काहीशी अस्वस्थता तुम्हाला जाणवू शकते, परंतु घाबरू नका. वेळेनुसार तुम्ही कामाचं नियोजन करा. एखाद्या मंगलमय समारंभामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीचा स्वामी आज सुखसुविधांमध्ये तुमच्या वाढ करणार आहे.
जोडीदारासह घरातील सगळे सदस्य तुम्हाला तुमच्या कामात मदत करतील. व्यवसायामध्ये तुम्ही फार प्रयत्न करत आहात, त्यात तुम्हाला हळूहळू यश मिळेल. तुम्ही काळजी करू नका. तुमचे प्रयत्न आज यशस्वी होताना दिसतील. मान सन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये तुमच्या वाढ होईल. सर्व काही चांगलं होत असताना मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे, तेव्हा काळजी घ्या आणि सावध राहा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा परोपकारामध्ये जाणार आहे. इतरांना मदत केल्यामुळे तुम्हाला फार समाधान मिळेल. ऑफिसमध्ये तुमचे अधिकार वाढतील, त्यामुळे काही सहकारी नाराज होतील, परंतु त्याकडे दुर्लक्ष करा आणि कामात फोकस ठेवा. ऑफिस आणि घर दोन्हींकडील कामं आज मार्गी लागतील. संध्याकाळी देवदर्शन किंवा धार्मिक कार्यक्रमाला जाण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आज मंगळ चतुर्थ स्थानात असल्यामुळे तुमच्या घरातील वातावरण थोडंसं समस्येचं असेल. आजूबाजूची परिस्थिती तुमचा ताणतणाव वाढवू शकते, परंतु तुमच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे वातावरण थोडंसं हलकं होईल. जवळच्या व्यक्तीला मदत करताना काही अडचणी तुम्हाला येतील, परंतु त्यावरती तुम्ही मात कराल. रात्री एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला तुम्ही जाणार आहात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीला एखाद्या नवीन व्यवहारातून अचानक पैसे मिळू शकतात. तुमच्या घरामध्ये थोडासा ताण असेल, परंतु तुमच्या संयमी वागण्यामुळे परिस्थिती सुधारेल. महत्त्वाचं काम करत असताना किंवा गाडी चालवत असताना जरा जपून चालवा. सध्या कुठलीही रिस्क घेऊ नका. मित्रांनी नवीन प्लॅन सुचवला तरी त्यात लगेच सामील होऊ नका. सखोल विचार करूनच मग पुढे जा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी हा शनी पूर्व दिशेला उद्भीत झालाय. चंद्र एकादश स्थानात असल्यामुळे तुम्हाला कामात यश मिळेल. चांगली रक्कम तुमच्या हातात येण्याचे योग आहेत, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास हा द्विगुणित होईल. पत्नीसोबत काही दिवसांपासून तुमचे वाद असतील तर ते मिटतील. तुम्ही आज संवाद वाढवा, त्यामुळे तुमच्या समस्या पटकन सुटतील. रात्री तुम्ही बाहेर फिरायला जाणार असून त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीचा स्वामी हा गुरु कर्क राशीतून चतुर्थ स्थानात असल्यामुळे मुलांकडनं तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुम्ही नुकतीच करिअरला सुरुवात केली असेल तर ऑफिसमध्ये तुम्हाला कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमचा मान सन्मान वाढेल. तुमच्या काही गाठीभेटी होतील, त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. सगळं चांगलं होत असताना मोठ्या मुलाच्या तब्येतीबद्दल जास्त काळजी तुम्ही करणार आहात. तुम्ही सगळ्यांसोबत आपुलकीनं वागा आणि कोणाचाही द्वेष करू नका. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.